नमस्कार. भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्थेला फार महत्त्व आहे आणि विवाहामध्ये सप्तपदीला तर फारच महत्त्व आहे. सप्तपदी म्हणजे 7 पाऊल. प्रत्येक पावलाला नववधू काहीतरी सूचित करते. पहिलं पाऊल टाकताना नववधू असे सूचित करते की मला हे जे पती मिळालेले हे पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे मिळालेले आहे आणि पतीसोबतचा भाव एक प्रकारे ती त्यातून व्यक्त करते. दुसरे पाऊल टाकताना ती असे सांगते की मी संपूर्ण कुटुंबाच्या आज्ञेचे पालन करेन. तिसरं पाऊल टाकताना नववधू असे सूचित करते की घरात जे काही अन्न आहे ते अन्न आम्ही सन्मानपूर्वक खाऊ, सन्मानपूर्वक ग्रहण करू आणि अत्यंत आनंदाने ते अन्न तयार करू. मग एक प्रकार ती अन्नपूर्णेचं काम करते. चौथ्या पाऊल टाकताना ती असे सांगते की मन, वाचा, काया स्वभावाने मी अत्यंत नम्र राहील जेणेकरून घरामध्ये शांतता टिकून राहील. 5वं पाऊल टाकताना नववधू असे सूचित करते की मी तुमच्या सुखदुःखाची भागीदारी राहील. जसे मी तुमच्या सुखात वाटेकरी झाले तसे दुःखात सुद्धा मी तुम्हाला साथ देईन, दुःखात सुद्धा वाटेकरी होईल. आणि 6वं पाऊल टाकताना ते असे म्हणते की मी घरात जे सासू सासरे वडीलधारी मंडळी आहे मी त्यांची काळजी घेईल, कुटुंब एक संघ ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि 7वं आणि शेवटचं पाऊल टाकताना ती असे सूचित करते की मी तुमच्या सर्वच चांगल्या कामामध्ये तुम्हाला साथ देईल. म्हणून विवाह संस्थेमध्ये जर पती पत्नीने एकामेकाला जर सांभाळून घेतलं, एकामेकाच्या भावना समजून घेतल्या, एकामेकाचा आदर केला, सन्मान केला, एकमेकाला सुखदुःखामध्ये साथ दिली तर ते विवाह खरोखर यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही असं या सप्तपदीमधून सुचवायचं आहे आपल्या महान ऋषींना. नमस्ते.